टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आतंक को हराना है असं म्हणत मराठमोळे एक अभिनेते पोचलेले आहेत थेट काश्मीरच्या खोऱ्यामध्ये आणि काश्मीरच्या खोऱ्यातल्या पहलगाममध्ये मी सध्या त्यांच्यासोबत आहे आणि त्या अभिनेत्यांचं नाव आहे अतुल कुलकर्णी। सोशल मीडियावर त्यांनी खरं तर पोस्ट केलेली आहे काश्मीरला येण्यापूर्वी, कारण ते ज्या फ्लाईटमधून येत होते ते विमान रिकामं होतं, हे विमान पुन्हा भरलं पाहिजेत, आतंक को हराना आहे असं आवाहन देखील त्यांनी त्या पोस्टमधून केलेलं आहे। आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत। अतुलजी, आपलं TV9 मराठीमध्ये खूप खूप स्वागत। पहिला माझा प्रश्न आहे, तुमची सोशल मीडियावरची पोस्ट नाही काय झालं की जे काही झालं 22 तारखेला अत्यंत उद्विग्न करणारं होतं, आपल्या सगळ्यांनाच खूप वाईट वाटलं। आणि मी विचार असा करत होतो की काय करतोय आपण, म्हणजे एरवी आपण फक्त लिहितो, सोशल मीडियावरती बोलतो, तर ह्याच्या पलीकडे काही प्रत्यक्ष कृती आपण करू शकू का ह्याला उत्तर म्हणून असं माझ्या मनात खूप येत होतं। आणि परवा मी पुण्याहून मुंबईला येत होतो, त्यावेळेला गाडीत मला असं वाटलं की उद्देश काय आहे ह्या हल्ल्यामागचा। पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटकांना मारलं गेलं। उद्देश हा आहे की काश्मीरमध्ये तुम्ही पर्यटक येऊ नकात, हा संदेश आहे। मग आता अतिरेक हा जो आहे किंवा अतिरेकी जे आहेत, अतिरेकी विचार जो आहे त्याला हरवायचं असेल तर आपल्याला ते विचारांनी हरवायला लागेल, काही कृतींनी हरवायला लागेल। शासन आणि प्रशासन त्यांना जे करायचं ते अर्थातच योग्य पद्धतीने करतातच आहेत, पण आपण सामान्य माणूस काय करू शकू असं मला वाटत होतं। आणि मला असं वाटलं की उत्तर हेच आहे की तुम्ही कोण सांगणार आम्ही येऊ नको म्हणून इथे? आमचं काश्मीर आहे, आमचा देश आहे, तुम्ही आम्हाला धमक्या देऊ नकात, आम्ही येणार। हा जर संदेश मोठ्या संख्येने दिला इथे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेली 2-3 वर्ष रेकॉर्ड ब्रेक जवळजवळ टुरिझम इथे होतोय, वाढतोय। मी आल्यापासून खूप लोकांशी इथल्या बोलतोय, लोकल लोकांशी, ते सांगत होते की यंदा मी वाट बघत होतो या सीझनमध्ये की आजपर्यंतचं सगळं रेकॉर्ड मोडेल, इतके टुरिस्ट इथे येतील। आता पर्यटन हा फक्त पैशांचा भाग नसतो, तो तर आहेच, इथल्या अर्थकारणाला मदत होते, हा तर भाग आहेच, पण सगळ्यात मोठी गोष्ट इथले काश्मीरमधलेच एक मोठे ऑफिसर आहेत, ते मला सांगत होते की काय होतं तर लोक जोडली जातात। जेव्हा भारतभरातनं लोक काश्मीरमध्ये येतात तेव्हा त्यांना काश्मीरियत काय आहे हे कळतं, काश्मीरी लोक काय आहेत हे कळतं, इथली जी मेहमान नवाजी आहे ती कळते। काश्मीरमधल्या लोकांना इतर भारतामधल्या लोकांबद्दल कळतं। आणि कुठली समस्या ही जर मिटवायची असेल तर माणसांनी एकत्र येणं फार गरजेचं असतं। त्यामुळे पैशांच्याही पलीकडे हे खूप महत्त्वाचं आहे, माणसांनी एकत्र येणं, आणि ते आत्ता काश्मीरमध्ये सुरू झालं होतं। त्यामुळे मला असं वाटलं की हा संदेश आपण काही अगदी छोट्या प्रमाणात का होईना पोचवू शकू का, की हरकत नाही आहे, या इथे या, हेच आपलं उत्तर असणार आहे सामान्य माणसाचं। आणि मला असं कळलं त्या बातम्या वाचताना की 90% बुकिंग्स कॅन्सल झाली काश्मीरमधली। आणि इथे आता मी सगळ्यांशी बोलताना ते सगळं ओस जवळजवळ पडलं। काही जण अत्यंत धैर्याने इथे आलेली आहेत। मला अशी विनंती करावीशी वाटली इथं येऊन स्वतः की नका बुकिंग्स कॅन्सल करू, जर कॅन्सल केली असतील तर परत बुकिंग्स करा। जर इतर कुठे जाण्याचा प्लॅन तुमचा झाला असेल तर तो कॅन्सल करा, पण काश्मीरची बुकिंग्स करा, इथे या, कारण ते महत्त्वाचं आहे। हीच वेळ आहे सामान्य माणसांनी काहीतरी करण्याची, काहीतरी करून दाखवायची। एक एक छोटा थेंब आपण टाकत जाऊया, जसं मी आत्ता टाकण्याचा प्रयत्न करतोय तसा। महत्त्वाच्या 1-2-3 गोष्टी सांगतो, काही प्रश्न लोकांच्या मनात यायच्या आधी। माझं इथे शूटिंग नाही आहे, माझा कुठलाही रिलीज नाही आहे पुढच्या 2-3-4 महिन्यांमध्ये, जेणेकरून तुम्ही प्रसिद्धीसाठी म्हणजे असे बरोबर आहे। तुम्ही आता बघताच आहात मला मगासपासून कुठेही एक्स्ट्रा सेक्युरिटी वगैरे काही नाही आहे। मी
सगळ्या लोकांसारखाच हिंडतोय. मला कुठल्याही ट्रॅव्हल कंपनीनी इथे येण्यासाठी पैसे दिलेले नाही आहेत. तर ह्यापैकी काही नाही आहे. त्यामुळे कुठलीही शंका लोकांच्या मनात यायच्या आधी मला ह्या 4 गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. मी केवळ म्हणजे इथे यायचं माझं मोटिवेशन काय होतं तर तो हल्ला होता. म्हणजे तुमचा उद्देश अतिशय योग्य आहे. माझा दुसरा प्रश्न अतुलजी आहे, सेलिब्रिटी लोक साधारणतः अशा मुद्द्यांवर व्यक्त होत नाहीत. तुम्ही थेट सोशल मीडियावर व्यक्त झालात, त्याचं कौतुक होतंय सध्या, त्याला प्रतिसाद देखील मिळतो. नाही, मला माहिती, मला असं वाटतं की हा वैयक्तिक प्रश्न आहे आणि आपापल्या ह्याच्याप्रमाणे ज्याला जे करायचं असतं, जे व्यक्त व्हायचं असतं, तो होत असतो. आणखी एक आतापर्यंत म्हणजे अनेक हल्ले झाले, पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे पर्यटकांवर थेट हा हल्ला झाला, त्यामध्ये महाराष्ट्रातले देखील अनेक जण होते. मात्र सुदैवानं जे जखमी होते किंवा ज्यांना आता जखमींवर उपचार करून त्यांना घरी देखील अतुलजी सोडलेला आहे. जखमी अजूनही प्रचंड मोठ्या धक्क्यामध्ये आहेत. काय आवाहन करा त्याला, कारण ते महाराष्ट्रातलेच नाही तर देशभरातले त्यामध्ये होते. नाही, कोणाला म्हणजे जे प्रत्यक्ष त्यावेळेला तिथे होते आणि ज्यांनी हे पाहिलं तर भयानक मोठा धक्का आहे. आपण एका ठिकाणी आलो आणि काश्मीरसारख्या इतक्या सुंदर ठिकाणी आलो आहे आणि तिथे कुणाचं तरी असं वाईट पद्धतीने मरण बघायला लागतं आहे. ही फार धक्कादायक गोष्ट आहे. मला असं वाटतं की यावेळेला समाजाने त्यांच्याबरोबर येणं हे अत्यंत गरजेचं आहे. काय आहे ना की हीच वेळ असते जेव्हा आणखीन काहीतरी जास्त जोमाने काहीतरी बोलणं, काहीतरी शिव्या देणं, काहीतरी अशी एनर्जी तयार करणं की ज्यांनी आणखीन डिस्टर्बन्स तयार होईल, हे टाळायला पाहिजे. मला असं वाटतं आजूबाजूच्या लोकांनी, ज्यांच्यावरती हा प्रसंग आला आहे, त्यांनाही हे वाटणं साहजिक आहे की का झालं माझ्या व्यक्तीबरोबर असं. कोणाला तरी त्याचा दोष देऊन याच्यामध्ये मला असं वाटतं की ही वेळ नाही आहे आपल्याला आत्ता कुठलाही भेदभाव आणण्याची. ही वेळ आहे एकमेकांच्या बरोबर राहण्याची. त्यामुळे काश्मीरमध्ये आपण एक चेहऱ्यावरती एक हास्य घेऊन यायला पाहिजे, आपल्या हृदयामध्ये प्रेम घेऊन यायला पाहिजे आणि इतरही जे व्हिक्टिम्स आहेत ज्यांच्यावरती हा प्रसंग गुदरला त्यांनाही आत्ता प्रेम देणं हेच गरजेचं आहे आणि हाच संदेश आहे असं मला वाटतं. द्वेष हा ह्याच्यातनं निर्माण नाही होता कामा. तुमच्या अनेक भूमिका या देशभक्त म्हणून ओळखलं जातं. रंग दे बसंती असेल आणि कसं राजकारण्यांवर अंकुश ठेवणारे बरेचसे तुमचे रोल आहेत. ह्या सगळ्यावर राजकारण देखील केलं जातं आहे. तुम्हाला त्याच्यावर काही प्रतिक्रिया द्यायची आहे? राजकारण्यांसाठी काही एखादा संदेश? काही नाही. मी आलो आहे इथे ते एक सामान्य माणूस म्हणून आलो आहे, मी मगाशी म्हणालो तसं. आणि मला जो काही संदेश द्यायचा आहे असं जर वाटत असेल, संदेश असा जर शब्द वापरायचा असेल, मला फक्त काहीतरी कृती करून दाखवायची होती की हे आपण करू शकतो, ही एक शक्यता आहे. तेवढाच संदेश मला जी कोणी लोक बघतायत त्यांना द्यायचा आहे की एक काहीतरी पॉझिटिव्ह कृती करण्याची वेळ आहे, काहीतरी प्रेमळ कृती करण्याची वेळ आहे. द्वेष मनामध्ये आणण्याची ही वेळ नाही आहे. त्या अतिरेक्यांना उत्तर देण्याची वेळ आहे. त्यांनी जे आपल्यासमोर एक प्रश्न टाकला आहे की येत आहे का आमच्या काश्मीरमध्ये, आपण हसून म्हणायचं हो आम्ही येणार ना, का नाही येणार, आमचा आहे काश्मीर, आमचा देश आहे. तुम्ही लोकांनी आम्हाला नाही येऊन सांगायचं की इथे यायचं नाही. तेव्हा या काश्मीरमध्ये या, खूप सुंदर आहे. इथली माणसं अप्रतिम माणसं आहेत. प्लीज कशावरही तुम्ही विश्वास ठेवू नका. जे काही सांगितलं स्वतः या आणि पहा. मला खूप जवळनं अनुभव अनेक वेळेला आलेला आहे, आत्ताही येतो आहे. इथली माणसं खूप दुःखी आहेत, खरंच दुःखी आहेत. तर आपण जर इथे आलो तर त्यांना खूप मदत होणार आहे, आपल्या देशातल्या लोकांना मदत होणार आहे. हेच देशकार्य आहे. शेवटचा एक प्रश्न माझा अतुलजी तुम्हाला, हे सगळं आता तुम्ही सुरुवात तर तुम्ही केलेली आहे, हे तुम्ही पुढं अजून कसं नेणार आहात आणि तुमच्यासोबत अजून कुणी यावं असं काही तुमची इच्छा? सगळ्यांनीच यावं. मी आता तेच म्हणतोय की सगळ्याच लोकांनी यावं, आमच्या क्षेत्रातल्या लोकांनी जरूर यावं, इतर क्षेत्रातल्या लोकांनी यावं. जे कोणी हा संदेश जास्तीत जास्त पोचवू शकतील त्या सगळ्यांनी इथे यावं, हेच आहे. खूप सगळ्यांनीच यावं. आता तर तुम्ही आलाय, परत तुम्ही जाल, परत वेळ लागली तर येणार? बघूया ना, आता वेळ आली तर तेच माझं म्हणणं आहे की यायची गरज लागू नये. इतकी इकडे लोक यावीत की ते स्वतःच, आणि आज प्रत्येकाकडे सोशल मीडिया आहे त्यामुळे ते पसरवतील तो संदेश. जितकी जास्तीत जास्त लोक इथे येतील तेवढा जास्तीत जास्त हा संदेश जगापर्यंत जाईल. फक्त भारतात नाही, जगापर्यंत जाईल.
अगदी खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. काश्मीर आमचं आहे. बुकिंग कॅन्सल केलेलं असलं तरी पुन्हा बुकिंग करा आणि काश्मीरमध्ये या असं आवाहन करत जो काही उद्देश होता तो TV9 मराठीशी बोलताना अतुल कुलकर्णी यांनी स्पष्ट केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप रासगोळकर, TV9 मराठी, पहलगाम, जम्मू काश्मीर.